मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं आरएसएस नाराज। बहुमत असतानाही फडणवीसांच्या नावाची घोषणा होत नसल्यानं नाराजीची चर्चा। देवेंद्र फडणवीसांचा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन। शिंदेंच्या तब्येतीची फोनवरून फडणवीसांनी केली विचारपूस। गेल्या 2 दिवसांपासून साताऱ्यातल्या दरेगावी असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये परतणार। दुपारनंतर हेलिकॉप्टरने ठाण्यात दाखल होणार। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि सत्तेत राहावं हा आमचा आग्रह। गुलाबराव पाटलांचं मोठं विधान। महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन। पहिलंच अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविना पार पडणार। राज्यातील काळजीवाहू सरकार घटनाबाह्य, तर बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का? शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल। एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक, ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत। संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून खोचक टीका। शरद पवारांच्या पक्षाच्या युगेंद्र पवारांकडूनही मत पडताळणी करता अर्ज। 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर युगेंद्र यांना शंका। आणि तेलंगणात सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार। जुन्या वारंगल जिल्ह्यातील एटूर नागरम या जंगलातील घटना। सर्च ऑपरेशन अजूनही सुरू।